रशियासोबत मैत्री ट्रम्प यांना खटकली. अमेरिकेचं भारतावर 25% आयात शुल्क. ट्रम्पचा धक्का, भारताचं टेन्शन वाढलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि रशियाची मैत्री चांगलीच खटकली. भारत रशियाकडून खनिज तेल आणि शस्त्रांचा व्यापार करत असल्यानं अमेरिकेनं आयात शुल्काच्या माध्यमातून भारताला तब्बल 25% दंड ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलंय. अनेक वर्षांपासून भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध, मात्र व्यापार कमी. भारत जगात सर्वाधिक आयात शुल्क लादणारा देश. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात लष्करी साहित्य आणि कच्चं तेल विकत घेतो. रशियानं युक्रेनच्या नागरिकांना मारणं थांबवावं असं वाटत असेल तर हे योग्य नाही. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून भारताला 25% आयात शुल्कासोबत अतिरिक्त दंड लावण्याचा निर्णय. खरं तर 2 एप्रिलला अमेरिकेनं भारतावर लावलेलं 27% टॅरिफ मागे घेतलं. त्यानंतर भारतानं अमेरिकेसोबत चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठ्ठेपणानं रशियासोबतचा व्यापार थांबवला तरच भारताला टॅरिफमधून सूट देण्याची भूमिका घेतली. मात्र भारतानं पारंपरिक मित्र असलेल्या रशियासोबतचा व्यापार कायम ठेवला आणि हीच गोष्ट ट्रम्प यांना खटकली. त्यामुळेच ट्रम्प यांनी भारताला धक्का दिलाय. भारताचा अमेरिकेत 124 अब्ज डॉलर्सचा व्यापार. भारताकडून कापड, औषधं, रसायन, IT सेवेची 81 अब्ज डॉलर्सची निर्यात. भारताकडून अमेरिकेला 28% कापडाची निर्यात. औषधं, IT सेवा, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, दागिने, ऑटोमोबाईल्स पार्ट्सवर परिणाम. कुठेतरी भारताला इंग्लंडची मोठी मार्केट मिळेल, युरोपचं मार्केट मिळेल आणि याचंही कुठेतरी शल्य हे डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. दुसरं, त्यांना रशिया युक्रेन युद्ध सोडवता आलेलं नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी पुतीन यांना देखील शिक्षा करण्यासाठी पुतीनची जे व्यापार करतायत त्यांचा ते सातत्याने उल्लेख करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक पद्धतीने त्यांच्या प्रेशर पॉलिटिक्सचा भाग आहे. रशियाकडून भारताला सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळतं. त्यामुळे भारत रशियातून तब्बल 35% खनिज तेल आयात करतो. मात्र आता अमेरिकेनं भारताची कोंडी केल्यानं सरकार अलर्ट झालाय. तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे आता भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार की आपला कणखर बाणा कायम ठेवत नवे पर्याय शोधणार, याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.